त्या दिवशी स्मशानातील थंड वारा माझ्या नाजूक हाडापर्यंत पोहोचत होता, पण माझ्या मुलांना त्याची कल्पनाही नव्हती, कारण त्यांना येण्यासाठी वेळ नव्हता. माझे पती ओमप्रकाश यांचा मृतदेह अर्थीवरती ठेवला होता. लाकडं रचलेली होती आणि पंडितजी घाईघाईने मंत्र म्हणत होते, जणू त्यांनाही कुठेतरी जायचं होतं. आजूबाजूला ठेवलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या जवळजवळ रिकाम्याच होत्या. फक्त 2-3 शेजारी दयेपोटी आले होते. तेव्हा पंडितजींनी हळूच विचारलं, मुलगा मुलगी आले नाही का आई? तेव्हा मी झुरळलेल्या चेहऱ्यावर एक बनावटी हसू आणून म्हणाले, आजकाल मुलांना वेळ कुठे असतो, पण मनातली बोच मी कोणालाच दाखवली नाही. सकाळीच माझा मुलगा राजीवचा एक छोटासा व्हॉट्सअप मेसेज आला होता, सॉरी आई, खूप अर्जंट मीटिंग आहे, येऊ शकत नाही, हिम्मत ठेव. एवढंच ना, फोन ना, आवाज ना. आणि माझी मुलगी नेहाने तर आधीच सांगितलं होतं की तिचं पार्लर अपॉइंटमेंट रद्द होऊ शकत नव्हतं. खूप अवघडीने स्लॉट मिळाला आहे. बाबांना सांग पुढच्या आठवड्यात भेटायला येईन म्हणून. जणू माणसं मरून पुढच्या आठवड्याची वाट पाहत असतात. मी चितेजवळ उभी राहून शेवटचे घी ओतताना माझे हात थरथरत होते आणि मनात विचार करत होते की ओम, ह्या मुलांसाठी तू आयुष्यभर कष्ट केलेस आणि तुला निरोप द्यायलाही ते आले नाहीत. आग भडकत होती, धूर डोळ्यात जात होता, पण जळत फक्त लाकूड नव्हतं तर माझा विश्वासही जळत होता. शेवटचे फेरे झाल्यावर सगळे हळूहळू निघून गेले. कुणी खांद्यावर हात ठेवून म्हणालं, धीर धरा आई. कुणी म्हणालं, मुलं येतील, थोडा वेळ लागेल. पण मी गप्प होते, कारण बोलायला काहीच उरलं नव्हतं. सगळे गेल्यावर मी थोडा वेळ तिथेच एकटीच उभी राहिले. माझी काठी मातीमध्ये रुचत होती. समोर जळणारी चिता होती आणि धुरामधून ओमचा हसणारा साधा चेहरा दिसत असल्यासारखा वाटत होता. तेव्हा मी हळू आवाजात म्हणाले, ओम, काळजी करू नकोस. ज्या प्रवासात फक्त मी तुझ्यासोबत आले त्याच कारणामुळे उद्यापासून सगळ्या मालमत्तेचा हिशोबही मीच ठरवणार. आज जे आले नाहीत त्यांच्या नावावर उद्या 1 रुपयाही नसेल. घरी परतताना माझा श्वास फुललेला होता. पायऱ्यांवरून उतरताना ड्रायव्हरने मलाही हात देऊन खाली उतरवलं. 50 वर्षांहून जुना आमचा तो घराचा गेट ओम दरवर्षी दुरुस्त करून म्हणायचा, पण कधीच झाला नव्हता. मी किल्ली फिरवून घरात गेले आणि मग जड अंतकरणाने शांतता माझ्या छातीवर बसली. ओमची खुर्ची तिथेच होती, चपला नीट ठेवलेल्या, टीव्हीचा रिमोट त्याच जागी. मी हळूच खुर्चीला हात लावला, पण ती थंड होती आणि माझं मन अजून मऊ झालं. मी स्वयंपाकघरात जाऊन पाणी भरलं, हात थरथरत होते. मग मोबाईल उघडला, नेहाचं स्टेटस पाहिलं. ती मैत्रिणींसोबत हसत रेस्टॉरंटमध्ये होती. कॅप्शन, लाईफ इज लिव्हिंग द बेस्ट लाईफ. मग राजीवचं स्टेटस, गोल्फ खेळताना परफेक्ट वेदर, परफेक्ट डील. माझ्या पतीची चित्ता अजून धूर सोडत होती आणि त्यांची मुलं बेस्ट लाईफ जगत होती. मी फोन खाली ठेवला, छताकडे पाहत स्वतःला विचारलं, यात माझी काय चूक होती का? मीच का त्यांना असं गणवलं की पैशांच्या वेळी आईची आठवावी आणि मृत्यूच्या वेळी मीटिंग आणि बेंच पण? मग मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून एक आवाज आला, नाही शांता, तू आई म्हणून जे करू शकलीस ते सगळं केलंस. आता प्रश्न त्यांच्या निवडीचा आहे, तुझा नाही. मी हळूच उभी राहिले. गुडघ्यांत हलका कडकडाटा झाला होता. भिंतीचा आधार घेत बेडरूमकडे गेले. तिथे कपाटावर एक जुना लोखंडी बॉक्स. ओम नेहमी म्हणायचे, महत्वाच्या गोष्टी कुलूपबंद ठेवायच्या. मी स्टूल ओढला, चढायला प्रयत्न केला, पण शरीर जरी हलकं असलं तरी फार जड वाटत होते. गुडघे थरथरले, म्हणून मी थांबले आणि स्वतःलाच म्हणाले, शांता, आता स्टूलवर चढायचे वय राहिले नाही. कपाटाच्या खालच्या कप्प्यातून चावी काढली, स्टूल थोडा जवळ ओढलं, त्याचा कोपरा पकडून हात वर केला आणि कसाबसा बॉक्स पुढे सरकवला आणि झाकण उघडलं. आतून जुन्या कागदाचा वास आला. लग्नाची पत्रिका, जुने फोटो, काही दागिन्यांचे डब्बे आणि एक जाड पांढरा लिफाफा ज्यावर ओमनी नीट अक्षरात व्हीलवसईत लिहिलं होतं. माझी बोटं थरथरत होती. मी लिफाफा काढला आणि पलंगावरती बसून उघडला. आज स्पष्ट लिहिलं होतं, घर, प्लॉट, बँकेचे सगळं राजीव आणि नेहा यांच्या नावावर समान वाटप करायचं. खाली ओमची सही आणि बाजूला माझी. तेव्हा आम्हाला वाटलं होतं मुलांमध्ये समानता हाच न्याय आहे, पण त्याच वेळी माहीत नव्हतं की एक दिवस चिता पेटेल आणि त्यावेळी समानतेपेक्षा माणुसकी जास्त महत्वाची असेल आणि ती त्यांच्या आत नसेल. मी काही क्षण डोळे मिटले. गालांवर अश्रू नव्हते, पण छातीत सगळं भिजलं होतं.
आणि मी स्वतःशी म्हणाले, शांता, तू आयुष्यभर त्यांच्यासाठी कमावून साठवलं, त्याग केलास आणि त्यांनी तुला काय दिलं? एक मेसेज, सॉरी, अर्जंट मीटिंग आहे. मी मान हलवली. आता नाही. मी बऱ्याच वेळ तिथेच बसले. माझं छोटंसं शरीर पलंगाच्या कडेला अजूनच छोटं वाटत होतं, पण मरतात कोणीतरी पाठ सरळ करत होतं. तेव्हा मला माझा नातू कबीर आठवला. मी हाच मुलगा जो उन्हाळ्यात येऊन अंगणात गवत कापायचा, माझ्यासाठी लायब्ररीतून पुस्तके आणायचा आणि म्हणायचा, आजी तुम्ही बोरिंग नाही होत ना? तो कधीच बिल किंवा मम्मीने सांगितलं असं काही म्हणत नसे. फक्त येई, माझ्यासोबत 2 भाकरी खाई आणि निघून जाई. मला वाटलं पैसा त्याच्यापर्यंत पोचवावा ज्याने प्रेमही दिलं आणि घेतलंही. खोलीत अंधार पसरू लागला. मी ट्यूबलाईट लावली, पण तिचा पांघरता उजेड थवणारा वाटला. मी वसईत परत लिफाफ्यात ठेवली, पण यावेळी हात फिरून म्हणाले, उद्यापासून तुझे शब्द बदलतील. मी ड्रॉइंग रूममध्ये मोबाईलकडे गेले. गुडघे प्रत्येक पावलांवर सांगत होते की मी फार म्हातारी झाले, पण मनात जी ताकद होती ती कोणा तरुणापेक्षा कमी नव्हती. मी चष्मा लावून वर्माजींचा नंबर शोधला. बोट कॉलरवर थांबवलं. एक आवाज म्हणाला, शांता, सोडून दे सगळं. तू आई आहेस. पण दुसरा ठाम आवाज म्हणाला, तू माणूसही आहेस आणि तुझा हक्कही आहे. आज मत बदललंस तर कधीही बदलणार नाही. मी खोल श्वास घेऊन कॉल केला आणि वेळाने वर्माजी म्हणाले, हॅलो. मी म्हणाले, शांतादेवी, ओमप्रकाश यांची पत्नी. त्यांनी दुःख व्यक्त केलं. मी म्हणाले, माझी तब्येतीबद्दल नाही तर माझ्या वसईतबद्दल बोलायचं आहे. त्याने शांतपणे ऐकलं आणि मी ठामपणे म्हणाले, मला वसईत बदलायची आहे. मुलींच्या नावावरचं सगळं काढायचं आहे. काही क्षण शांतता झाली. त्यांनी विचारलं, तुम्ही पक्के आहात का? मी जणू ओमच्या आधाराने उभे राहून म्हणाले, हो. ज्याच्यासाठी मी 55 वर्ष रोट्या केल्या, त्याच्या जाण्यावर ज्यांना तासभरही वेळ नव्हता, त्यांना काहीच मिळणार नाही. जे आलो, उभं राहिलो, रडले, तो माझा नातू कबीर. त्याच्याच नावावर सगळं करा. वर्माजी म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी 10 वाजता या. मी फोन ठेवला. खोलीत शांतता होती, पण ती वेदनेची नव्हे तर मुक्ततेची शांतता होती. मी ओमच्या खुर्चीकडे पाहून हळूहळू म्हणाले, पाहताय ना ओम, यावेळी मी तुमची वाट पाहणार नाही. यावेळी मीच निर्णय घेणार. ज्यांनी तुला शेवटचा निरोप देण्याचंही योग्य समजलं नाही, ते तुझ्या कष्टांनी योग्य नाही. त्या रात्री मी उशिरापर्यंत झोपले नाही. शरीर खूप थकलं होतं, पण डोळे जागेच होते. पंखांचा हलका आवाज आणि स्वयंपाकघरातील घड्याळाची टिकटिक मिळून जणू एक नवीन गाणंच तयार करत होते. एका म्हाताऱ्या बाईच्या मनात जागलेल्या हक्काचं गाणं. मी छताकडे पाहत स्वतःला शेवटचा प्रश्न विचारला, शांता, तू चुकीचं करत आहेस का? आणि मनाने शांतपणे उत्तर दिलं, नाही. तू पहिल्यांदाच स्वतःसाठी योग्य काहीतरी करत आहेस. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी माझी पातळ शाल अंगावर घेऊन वाकड्या बोटांनी पर्सची जीप बंद करत होते, तेव्हा मला माहित होतं की आजपासून माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतोय. ज्या दिवशी मुलांनी आपल्या वडिलांना एकटं सोडलं, त्याच दिवशी त्यांनी स्वतःला माझ्या वसईतून बाहेर केलं होतं. आता फक्त कागदावर त्यांची मोहर बसवायची होती. दुसऱ्या दिवशी माझ्या हाडांना माझ्या इच्छेपेक्षा जास्त म्हातारपण जाणवत होतं, पण तरी मी स्वतःला हळूहळू तयार केलं. आणि हो, जर तुम्ही अजूनही ही कथा ऐकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, अशा मुलांना वारसा मिळायला हवा की नाही. तुमचं मत वाचेन मी. माझी जुनी फिकी पांढरी साडी काढली, जिच्या पदराचा कडा झिजलेला होता. शाल खांद्यावर टाकली. केस छोट्या जुड्यात बांधले. आरशात चेहरा पाहिला. पातळ त्वचा, खोल सुरकुत्या, डोळ्यांनी हलकं काळं वर्तुळ, पण डोळ्यात आज वेगळी स्वच्छ होतं. तू म्हातारी आहेस शांता, पण मूर्ख नाहीस, असं मी स्वतःला हळूहळू म्हटलं. मी पर्समध्ये वसईत ठेवली. चाव्या, रुमाल, थोडे पैसे घेतले आणि दार बंद केलं. गेटपर्यंत जाताच श्वास फुलू लागला. समोरचं ऊन डोळ्यांना टोचत होतं. मी ऑटो थांबवायला हात केला. पुढे जाईन आई? ऑटोने विचारलं. सिव्हिल लाईन, वर्मा वकील यांचं ऑफिस येताना. अरे हो, बसा. आणि कसं बसं मी ऑटोमध्ये चढले. त्याने आरशातून मला पाहून म्हटलं, हळूहळू चढा, पडू नका. मी हलका हसले. परके लोक आज जास्त काळजी घेणारे वाटतात. आपले तर फक्त ऑनलाईन दिसतात. शहर, रस्ते, तसेच ट्रॅफिक, हॉर्न, धूळ. पण ऑटोमध्ये बसून मला वाटत होतं की मी एखाद्या मोठ्या निर्णयाकडे चालले आहे. मनात थोडी भीती होती. इतका मोठा निर्णय नंतर पश्चाताप देणार तर नाही ना? पण त्याच वेळी एक गोष्ट स्पष्ट होती की या मुलांनी दिलेल्या वचनात वेदनेपेक्षा मोठा पश्चाताप आता होणारच नाही. वर्माजींच्या ऑफिसच्या पायऱ्या माझ्या गुडघ्यांसाठी डोंगरासारख्या होत्या.
मी कळा पकडून एक एक पाऊल टाकत वर गेले. श्वास फुलला, छातीत दुखलं, तरी मी थांबले नाही. रिसेप्शनवरची मुलगी मला पाहतच उभी राहिली आणि म्हणाली, शांताजी या, वर्मा सर वाट पाहत आहेत तुमची. खोलीत फाईलांचा वास, जुनं लाकूड आणि कागदांची मिसळलेली गंध होती. भिंतीवर जुने कॅलेंडर आणि काचेच्या कपाटात कागदांची गठ्ठे. वर्माजी उभे राहिले आणि म्हणाले, ओम भाई साहेबांसाठी खूप वाईट वाटलं. फार वाईट झालं. फार चांगले माणूस होते. मी मनात म्हटलं, चांगले होते पण चांगली मुलं नव्हती. मी खुर्चीवर बसले, हात टेबलावर ठेवले. तेव्हा नसांनी सांगितलं मी किती कुपोषित झाली आहे. त्यांनी विचारलं, तर आपण फोनवर जे सांगितलं त्याबद्दलच बोलायचं आहे ना? मी म्हणाले, हो, जुनी वसाहत आता सत्याशी जुळत नाही. त्यांनी कागद पाहून म्हटलं, यात राजीव आणि नेहा दोघांची नावं आहेत. मी म्हणाले, तेव्हा आम्हाला वाटलं की ते आमच्यासाठी उभे राहतील. त्यांनी विचारलं, तर आता काय हवंय? मी ठामपणे म्हणाले, या वसाहतीतून माझ्या मुलांची नावं पूर्णपणे काढा. त्यांनी मला क्षणभर पाहिलं आणि म्हणाले, हा मोठा निर्णय आहे. दुःखात लोक चुकतात. मी थांबवून म्हणाले, मी 82 वर्षांची आहे आणि आयुष्यात मी जे काही चुकीचे निर्णय घेतले त्यात मी नेहमी इतरांसाठी स्वतःला दाबलं. यावेळी तसं करणार नाही. त्यांनी मान डोलावली आणि विचारलं, मग हे सगळं कोणाच्या नावावर करायचं? ट्रस्ट, मंदिर की संस्था? माझ्या डोळ्यांसमोर कबीरचा चेहरा अगदी स्पष्ट उभा होता. तो लहानसा मुलगा जो आता उंच सडपातळ तरुण झाला होता. पण जेव्हा येत असे तेव्हा आधी माझे पाय स्पर्श करून मग फ्रीज उघडून म्हणायचा, आजी काही खायला आहे का? तू जेवली आहेस ना? मी हळूच म्हणाले, मी सगळं माझ्या नातू कबीरच्या नावावर करू इच्छिते. वर्माजींनी पेन हातात घेतलं. कबीर म्हणाले, नेहा यांचा मुलगा? हो. मी म्हणाले, हो तोच, पण अट अशी की सगळं अशा प्रकारे व्हावं की त्याचे आई वडील यावर हात ठेवू शकणार नाहीत, नाहीतर ते त्यालाही स्वतःची ढाल बनवतील. मला ते माहीत आहे. वर्माजींच्या चेहऱ्यावर समजूतदार हसू आलं आणि ते म्हणाले, आपण त्याच्या नावावर इरेवोकेबल ट्रस्ट करू शकतो, म्हणजे नंतर कोणी बदल करू शकत नाही. ठराविक वयापर्यंत सगळी मालमत्ता आणि पैसे त्याच्यासाठी राहतील, पण नियंत्रण आमच्यासारख्या ट्रस्टीच्या हातात राहील आणि त्याचे शिक्षण, उपचार आणि घर खर्चासाठी पैसे वापरता येतील. पण राजीव आणि नेहाचा यावर कोणताही हक्क राहणार नाही. मला वाटलं जणू छातीतील जुना दगड थोडासा हलका झाला. तसंच करा, मी पटकन म्हणाले. कबीरला मी देणार आहे, त्याच्या आईवडिलांना नाही. दोघांत फरक आहे. त्यांनी काही नोंदी करायला सुरुवात केली आणि त्यांच्या पेनचा आवाज खोलीच्या शांततेत स्पष्ट ऐकू येत होता. ते म्हणाले, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, लिहिण्यासाठी गरजेचं आहे, विचारा. मी म्हणाले. त्यांनी वय, पत्ता, बँक तपशील विचारले, पण मधून माझी नजर खिडकी बाहेर जात होती. रस्त्यावर एक मुलगा आपल्या आजीचा हात धरून तिला हळूहळू चालवत नेत होता आणि मला वाटलं, काश ओमच्या चितेजवळ मला असंच कुणाचा हात मिळाला असता. वर्माजींनी विचारलं, तुम्ही हे सगळं फक्त म्हणून करत आहात की ते फक्त अंत्यसंस्काराला आले नाही म्हणून करत? सरळ होता आणि उत्तरही सरळ दिलं. मी म्हणाले, फक्त तेवढंच असतं तर कदाचित मी त्यांना दिलं असतं, पण ही शेवटची कडी होती. त्या आधीच्या सगळ्या कड्याही होत्याच. त्यांनी मान थोडी तिरकी करून ऐकायला तयार झाले आणि मी पहिल्यांदा कुणासमोर ते सगळं मोकळेपणाने सांगितलं. राजीवचा मोठा बिझनेस फसला तेव्हा बँकेचे कर्ज माझे दागिने विकून फेडलं होतं. त्याने आधीच परत दिलं नाही. नेहाच्या लग्नात 5 तारीख हॉटेल आणि मोठी वरात हवी होती म्हणून मी माझी FD तोडली. तिच्या घराची छत गळत होती तेव्हा माझ्याच खात्यातून ठेकेदाराला पैसे दिले गेले. राजीवच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी मी उरलेले पैसेही दिले आणि कधीच विचारलं नाही की त्यांनी त्यांची बचत कुठे आहे. त्यावेळी वाटायचं की आई बाप कर्तव्य आहे, पण ओमच्या चितेजवळ रिकाम्या खुर्च्या पाहून कळलं की आपण मुलांवर प्रेम केलं पण स्वतःच्या सन्मानाची किंमत चुकवली. वर्माजी गंभीर झाले आणि संगीत म्हणाले, अनेक लोक असते तर घाबरले असते. मी थकले असून आणि म्हणाले, मला घाबरायला आधीच हवं होतं, जेव्हा मी एकटी बिल भरत होते आणि मुलं फक्त सही करत होते. आता फक्त सत्य लिहून घ्यायचं आहे. त्यांनी कागद पुढे केला आणि सांगितलं, ही जुन्या वसाहतीची दुरुस्ती आहे, इथे सही करा. इथून तुमचे मुलगा मुलगी बाहेर जातात आणि पुढे सगळं कबीरच्या ट्रस्टकडे जातं. माझे हात थरथरत होते पण मी पेन उचलून शांत देवी असं नाव लिहिलं आणि मला वाटलं मी माझ्या आयुष्याची शेवटची ओढ स्वतः लिहितेय. सही झाल्यावर एक हलकी मोकळी जाणवली. वर्माजी म्हणाले, आता कोणीही हे बदलू शकत नाही. मुलांना कळलं तर तेही करू शकत नाही.
मी मान हलवून म्हणाले, ठीक आहे, भडास काढण्याचा हक्क देईन, पण पैशांचा नाही. काही अजून सह्या आणि तारखा झाल्यानंतर काम संपलं. मी उठताना गुडघ्यांनी पुन्हा आठवण करून दिली की मी म्हातारी झाली आहे. पण छातीतला आवाज म्हणाला, तू आता सरळ उभी आहेस. बाहेर जाताना वर्माजी म्हणाले, कधी एकटेपणा वाटला तर इथे येऊन चहा पिऊन जा, फक्त कागदांसाठीच येऊ नका. मी हसले. माझी मुलं हे ऐकत असती तर नक्की म्हणाली असती की आईने वकिलालाही मित्र करून घेतला. असा विचार मनात आला, पण ओठांतून फक्त इतकंच निघालं, धन्यवाद वर्माजी, आज तुम्ही माझ्या पाठीवरचं ओझं हलकं केलं. ऑटोमध्ये परत बसताना मला वाटलं, हवा थोडी, धूळ तीच गोंगाट तोच, पण माझ्या आत काहीतरी बदललं होतं. घरी पोचल्यावर किल्ली फिरवताना हातपाय थरथरत होते, पण आज ते थरथरणं मला कमजोरी वाटत नव्हतं. ते वयाचं सत्य होतं, चुकांचं नाही. मी सर्वात आधी ओमच्या फोटोसमोर दिवा लावला. फोटोमध्ये तो हलका हसत होता, ती जुनी तपकीर स्वेटर आणि साधी शर्ट. मी दिव्याची वात नीट करून हळूच म्हणाले, पहिलंच आज मी आपल्यासाठी न्याय केला आहे. लोक कदाचित त्याला सूड म्हणतील, पण हे फक्त हिशोब बरोबरीचं आहे. ज्यांना फक्त आपले पैसे दिसत होते त्यांना आता आपली जाणीव उणीव, पण तेव्हा उशीर झालेला असेल. दुपारच्या सुमारास 2 वाजता मी स्वयंपाकघरात चहा ठेवला होता म्हणून लहान लहान पावलांनी ड्रॉइंग रूममध्ये गेले. स्क्रीनवर कबीरचं नाव चमकत होतं आणि माझ्या हृदयाची धडधड वाढत होती. हॅलो आजी, त्याचा आवाज जड वाटत होता. हा बेटा, मी खुर्चीत बसत म्हणाले, सगळे ठीक आहे ना? थोडी शांतता झाली आणि मग तो म्हणाला, आजी, मला आजच कळलं की आजोबा गेले. आईबाबांनी काहीच सांगितलं नाही. शेजारच्या आंटीकडून मला कळालं. मी खूप खूप सॉरी आहे. त्याच्या सॉरी जेवढं वजन होतं ते माझ्या मुलांच्या मेसेजमध्ये कधीच नव्हतं. मी डोळे मिटले आणि म्हणाले, तू उशीर केलास. नाहीच बेटा, का तुला कळालंच, तू फोन केला हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्याने विचारलं, अंत्यसंस्कार झाले का? मी म्हणाले, पण तू केव्हाही येऊन त्यांच्या खोलीत बसू शकतोस. खुर्ची अजून तिथेच आहे. त्यांचा श्वास जड झाला आणि तो म्हणाला, मी आज संध्याकाळी येऊ का? तू एकटी असशील. माझ्या घशात काहीतरी अडकलं, पण मी म्हणाले, ये बेटा, तुझ्यासाठी इथे नेहमी जागा आहे. संध्याकाळी तो आला, उंच सडपातळ पण चेहऱ्यावरतीच निराग असता. दार उघडताच त्याने माझे पाय धरले आणि मी डगमगले. त्याने मला पकडलं आणि म्हणाला, आजी, मी आहे ना. आम्ही ड्रॉइंग रूममध्ये बसलो. मी त्याच्यासाठी चहा केला आणि स्वतःसाठी गरम पाणी. तो घराकडे बघत होता, जणू काहीतरी बदललं आहे. खरं तर बदललंच होतं वातावरण. आता आशेचा एक कण होता. आजी, त्याने हळूच विचारलं, आई म्हणत आहे ते खरंच आहे का, की तू रागाच्या भरात वसईत बदलत आहे? मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिथे भीती नव्हती, फक्त माझी चिंता होती. मी म्हणाले, मी रागात नाही, शुद्धीत बदलत आहे. राग तर तेव्हाच संपला जेव्हा त्यांनी आपल्या वडिलांवर चितेवर यायलाही महत्त्व दिलं नाही. आता फक्त सत्य कागदावर उतरलं आहे. तो थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, मला काही नको आजी, मला फक्त तू आनंदी असावी असं वाटतं. लोक तुला चुकीचं बोलतील याची भीती वाटते. मी त्याच्या थरथरण्या हातावर माझ्या सुरकुतलेला हात ठेवला आणि हसून म्हणाले, मला पहिल्यांदा कोणाच्या बोलण्याची भीती वाटत नाही. आणि तू जे म्हणालास ना की तू मला आनंदी पाहू इच्छितो, ते माझ्यासाठी कुठल्याही घर जमिनीपेक्षा मोठं आहे. कबीरने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आई बाबा खूप रागवतील. मी खांदे उडवत म्हणाले, त्यांनी आपल्या वडिलांसाठी अश्रू काढले नाहीत, त्यांचा पैशांसाठी राग मला फरक पडणार नाही. आधी मी त्यांच्या प्रत्येक नाराजीत स्वतःला दोष देत होते, पण तो का गेला? मी उठताना गुडघ्यांनी पुन्हा त्रास दिला आणि कबीर पटकन उभा राहून म्हणाला, बस आजी, मी पाणी आणतो. स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज आला. मी विचार करत होते, ज्या मुलाने कधी माझ्याकडे 1 रुपयाही मागितला नाही त्याच्यासाठी आज मी करोडोंची संपत्ती ठरवत आहे. कदाचित न्याय म्हणजे सारखं वाटणं नाही, तर योग्य हातात देणं असतं. कबीर परत आला, 2 ग्लास घेऊन, एक पाण्याचा आणि एक माझ्यासाठी कोमट पाण्याचा. हिचकिच म्हणाला, मला अजून विश्वास बसत नाही की आईबाबांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवली. कळत असतं तर मी परीक्षा सोडूनही आलो असतो. तुला माहीत आहे ना? मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाले, माहीत आहे. म्हणूनच मी थोडा वेळ गप्प बसले. माझ्या शब्दांनी तितकी हिंमत गोळा करावी लागत होती जितकी माझ्या शरीराला चालताना लागत होती. म्हणूनच मी ठरवलं आहे की आता वारसा जिथे जाईल तिथे सत्य आहे. तो माझ्या बोलण्याचा अर्थ पूर्ण समजू शकला नाही, फक्त थोडासा चकित झाला. म्हणजे त्याला काय? त्याने विचारलं. मी हलकं हसून म्हणाले, म्हणजे आता तुझ्या आजोबांची मेहनत, आपलं घर आणि आपली छोटी मोठी बचत अशा माणसाच्या नावावर जाणार आहे ज्याने आपल्याला ATM सारखं पाहिलं नाही. उरलेली सगळी गोष्ट
तुला एक दिवस वकिलांच्या ऑफिसमध्ये समजेल, जेणेकरून तो दिवस मी कधीच विसरणार नाही. तो अर्धवट समजला, अर्धवट गोंधळलेला होता आणि म्हणाला, आजी, मला खरं काही अपेक्षा नाहीत. फक्त इतकंच हवं आहे की कधी तुला हॉस्पिटलला जायचं असेल, औषध घ्यायचं असेल, तर काही असेल तर आधी मला फोन कर. मी तुझ्यासाठी कायम तत्पर असेल. ह्याचे हे शब्द ऐकून माझ्या हात जी हालचाल झाली तिचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नव्हते. कारण माझी मुलं कायम म्हणायची, आई पैसे पाठव, आम्ही बघून घेऊ. आणि हा नातू म्हणत होता, काही झालं तरी आधी मला फोन कर. मी हरून म्हणाले, कबीर, आज वर्माजींच्या ऑफिसमध्ये सही करताना एक गोष्ट लक्षात आली की लगेच म्हणजे फक्त तुम्ही काय मागे ठेवता ते नाही, तर ते कुणाच्या हातात ठेवलं हेही असतं. आणि आज मी ठरवलं आहे की आपलं नाव अशा हातात जाईल जे आपल्याला माणूस समजतात. संधी नाही. कबीरच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो नजर वळून लपू लागला. पण मी सगळं पाहत होते. निघताना दारात थांबून म्हणाला, आजी, या रविवारी मी परत आलो तर आपण ते पेनकेक बनवूया ना, जे तुम्हाला लहानपणी शिकवलं होतं. माझ्या ओठांवर कित्येक दिवसानंतर खरी स्मित हास्य आलं आणि मी म्हणालो, हो. आणि यावेळी मी तुला फक्त पॅनकेक नाही तर गॅसचा रेग्युलेटर कसा वापरायचा आणि घर कसं सांभाळायचं हेही शिकवेन. तो हसला आणि त्या हसण्याने घराच्या भिंती थोड्या हलक्या वाटल्या. तो गेल्यावर लगेच फोनचा मेसेजचा आवाज आला आणि स्क्रीनवर नेहाचा मेसेज होता, आई, मी ऐकलं की तू असेच बदलून काही ड्रामा केला आहेस. हो, हे सगळं फक्त दुःखामुळे असेल. आपण उद्या बोलू. मी त्या छोट्या मेसेजकडे पाहत राहिले. त्यातनं वडिलांसाठी दुःख होतं ना माझ्यासाठी काळजी. फक्त ड्रामा हा शब्द आणि उद्या बोलून ही धमकी. फोन उलटा ठेवला आणि मनात म्हणाले, उद्या येतील पण आज नाही. आणि जेव्हा येतील तेव्हा फक्त माझ्या वसाहतीत नाही तर माझ्या निर्णयाशी बोलावं लागेल. मी ओमच्या फोटोकडे पाहून मनात म्हटलं, तयार राहा ओम, आता पुढचा टप्पा सुरू होईल. प्रश्नांचा, आरोपांचा आणि अश्रूंचा. पण यावेळी मी रडणार नाही. फक्त सत्य बोलेन आणि सत्य फार शांत असतं, जसं तू होतास. नेहाने मेसेजमध्ये लिहिलं होतं, उद्या बोलू. आणि उद्या फार दूर नव्हता, कारण दुसऱ्या दिवशी दुपारी गेट बाहेर गाडीच्या टायरांचा आवाज आला. मी खिडकीतून पाहिलं तर सकाळी एसयूव्ही होती, तिला प्रदर्शन करायला फार आवडतं. गेट जोरात उघडून ती आत आली. जणू घर तिचंच आहे. आणि मी पाहुणी, हातात मोठी बॅग, उंच टाचांचे सँडल आणि चेहऱ्यावर बनावटी राग. ड्रॉइंग रूम मध्ये येताच ती म्हणाली, आई, हे सगळं काय चाललं आहे? ऐकत आहे तू? आमच्याशी न बोलता वसयत बदलली. मी हळूच सरळ बसले. जरी पाठ वाकली होती तरी आतली हिंमत सरळ उभी होती. बस नेहा, मी शांतपणे म्हणाले. आरडाओरडा केल्याने माझ्या गुडघ्यांचे दुखणं कमी होणार नाही आणि बोलणं तर होणारच नाही. ती सोप्यावर आदळून बसली आणि म्हणाली, लोक काय काय बोलत आहेत माहित आहे का? की इतक्या वयात आता आंटीने काय झालं, स्वतःच्या मुलांना वसयतेतून काढलं. मी हलका असून म्हणाले, बरं आहे, किमान एकदा तरी लोक माझ्याबद्दल बोलत आहेत. नाही ते बहुतेक वेळा तुमच्या कपड्यांबद्दल, सुट्ट्यांबद्दल आणि पार्टींबद्दलच बोलत होते. तिला ते अजिबात आवडलं नाही आणि ती चिडून म्हणाली, हा विनोदाचा वेळ नाही आई, हे खूप मोठं पाऊल आहे. आम्ही तुझी मुलं आहोत. मी खोल श्वास घेत म्हणाले, मुलं आहात ही गोष्ट मला दर महिन्याला बिल भरताना भार आठवायची. आणि जेव्हा तुझ्या वडिलांची चिता पेटली होती तेव्हा ही मुलं कुठे गेली होती? ती लगेच म्हणाली, आई, मी सांगितलं होतं ना, पार्लर अपॉइंटमेंट होती. नेहा, मी तिला थांबवणं म्हणाले, तुझ्या वडिलांसाठी शेवटचा एक दिवस आणि एक तास सुद्धा तुझ्या नखांच्या रंगा इतका महत्वाचा नव्हता का? आणि आता मला सांगू नकोस की तुझ्या मनात खूप सारं प्रेम होतं. कारण ज्याच्या मनात प्रेम असतं तो वेळ काढतो. ती काही क्षण शांत राहिली, मग डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. आणि म्हणजे तू आम्हाला आयुष्यभरासाठी शिक्षा देत आहेस एका चुकीसाठी? मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले, चूक? नेहा, ही पहिली चूक नव्हती, ही शेवटची चूक होती. त्या आधीच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला मी आईचं कर्तव्य समजून माफ केलं. जेव्हा जेव्हा तू पैसे मागितलेस तेव्हा मी दिले. जेव्हा जेव्हा घरात काही बिघडलं तेव्हा मी दुरुस्त करून दिलं. जेव्हा तू म्हणालीस, आई, यावेळी तरी मदत कर, मी माझ्यासाठी साठवलेले पैसेही काढले. हे सगळं तर हिशोब आहे ना? ती रडत म्हणाली, पण वारसा सगळा कबीरच्या नावावर, आम्हाला काहीच नाही. मी स्पष्टपणे म्हणाले, मी कबीरला पैशांसाठी निवडलंच नाही. त्याने कधीच माझ्याकडे काही मागितलं नाही. फक्त वेळ दिला आणि बसला, ऐकला, हसला. माझी औषधं आणली. त्यालाही माहिती नव्हतं की वसयत नावाची गोष्ट असते. तरी तो मला माणूस म्हणून समजून यायचा. सरत नाही तर फरक आहे.
तुमच्या आणि त्याच्यात नेहाला कळलं की ती राग करावा की रडावं समजावं म्हणून तिने नेहमीप्रमाणे आरोपच केला आणि म्हणाली, तुमचं मॅन्युप्युलेट झालं आहे. मी विचारलं, कोणी केलं? कबीरने. ती गडबडली आणि म्हणाली, नाही म्हणजे वकील किंवा मी. मान हलवून म्हणाले, कबीरला तर अजून वसईत काय आहे हेही नीट माहीत नाही आणि मॅन्युप्युलेशनचा प्रश्न असेल तर मला जास्त वर्ष कोण मॅन्युप्युलेट करत होतं ते तर तू आणि राजीवच होता. आई, तुझ्याशिवाय आम्ही कसे राहणार? प्लीज पैसे पाठव. आता पहिल्यांदा मी स्वतःसाठी विचार करत आहे म्हणून ते तुला मॅन्युप्युलेट वाटतं. ती उभी राहिली, शॉल झटकत म्हणाली, ठीक आहे आई, तुझ्या मनाप्रमाणे कर, पण लक्षात ठेव उद्या सोसायटीत लोक म्हणतील की तू स्वतःच्या मुलांना काढून टाकलंस, तेव्हा तुलाही लाज वाटेल. मी शांतपणे म्हणाले, मला लाज त्या दिवशी वाटली होती नेहा, जेव्हा स्मशानात पंडितजींनी विचारलं मुलगा मुलगी आले नाहीत का आणि माझ्याकडे उत्तर नव्हतं. आता फक्त सत्य आहे, लाज नाही. ती पाय न टेकता मागे न पाहता निघून गेली आणि दरवाजा जोरात आपटला. पण माझ्या आतल्या खिडक्या पहिल्यांदाच उघड्या राहिल्या. दुसऱ्या दिवशी राजीव आला. यावेळी गाडी साधी होती पण वृत्ती ती सगळं हाताळणारं. त्यांच्यासोबत त्याची पत्नी मीराही होती. नेहमीप्रमाणे नीट प्रेस केलेले कपडे आणि चेहऱ्यावर प्लॅस्टिक सारखं गोड हसू. दरवाजावर राजीवने हलके ठोठावला आणि मला पाहून म्हणाला, आई आत येऊ का? मी दार पूर्ण उघडून म्हणाले, आलास आहेस तर आत का नाही? ड्रॉइंग रूममध्ये दोघे सोफ्यावर बसले, पण यावेळी कोट किंवा दुपट्टा काढायलाही त्यांनी वेळ मागितला नाही. जणू 5 मिनिटांची मीटिंग. राजीव थेट म्हणाला, आई आपल्याला बोलायचे. नेहाने जे सांगितलं ते खरं आहे का? तू वसईत बदललीस? मी सरळ म्हणाले, हो खरं आहे. कालच वर्माजींच्या ऑफिसमध्ये साईन करून आले आहे. मीराने अगदी गोड आवाजात म्हटलं, आई आम्ही समजू शकतो तुम्ही दुखावले आहात, पण असे निर्णय भावनेने घेतले तर नंतर पश्चाताप होतो. मी तिच्याकडे पाहून विचारलं, तुझ्या सासऱ्यांच्या चितीच्या वेळी तू कुठे होतीस? मीरा ती थोडी अवस्थ झाली आणि म्हणाली, एक खूप महत्वाचं क्लायंट डिनर होतं, फॉरेन डिग्लेट होतं. मी म्हणालो, हो म्हणजे तिथे तुमची उपस्थिती गरजेची होती आणि इथे तुझ्या नवऱ्याच्या वडिलांच्या चितेवर अनुपस्थिती गरजेची होती, समजलं? राजीव म्हणाला, आई प्लीज असं बोलू नकोस. मी मान्य करतो माझी चूक झाली, पण अचानक सगळं बदलता अवघड होतं. मी म्हणालो, आणि परिस्थिती आयुष्य सांभाळलं आहे. मी 55 वर्ष अचानक बदललेल्या परिस्थितीत आयुष्य सांभाळलं आणि तुला 1 दिवसाची सुट्टी अवघड वाटली. वडिलांच्या शेवटच्या निरोपासाठी तो गप्प झाला आणि खोलीत फक्त घड्याळाचा आवाज राहिला. मग मीराने वेगळ्या बाजूने प्रयत्न केला आणि म्हणाली, आई हे सोडा, प्रॅक्टिकल बोलूया. पैसा, घर, संपत्ती सांभाळावी लागते. कबीर फक्त 19 वर्षांचा आहे, त्याला काय कळतं? फायनान्स, प्रॉपर्टी, टॅक्स. मी शांतपणे म्हणाले, मी त्याला एकट्याला देत नाही. त्याच्यासाठी ट्रस्ट आहे, वकील आहे, बँक आहे, सिस्टम आहे. त्याला फक्त एवढंच मिळेल की गरजेच्या वेळी कुणी त्याच्यावर उपकार केल्यासारखं म्हणणार नाही. राजीवने खोल श्वास घेऊन विचारलं, म्हणजे तू आम्हा दोघांनाही पूर्णपणे कापलंच आहेस? तुला नाही वाटत का की हे खूप टोकाचं आहे? खरं तर टोकाचं तेव्हा झालं होतं जेव्हा तुम्हा दोघांनाही असं वाटलं की तुमच्या वडिलांचा मृत्यूही तुमच्या वेळापत्रकासारखा खाली बसू शकतो. मी फक्त त्या दिवसाची सत्यता कागदावर लिहिते. तो थोड्या आवाजात म्हणाला, तुला माहित आहे लोक काय विचार करतील? की आम्हीही वाईट मुलं आहोत आणि तू बिचारी आई आहेस. मी मध्येच थांबत म्हणाले, मला ओळखणाऱ्यांना माहीत आहे मी आयुष्यभर काय केलं आहे आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्या मताचा मला काय फरक पडणार नाही. खरं तर तुम्ही कशाला जास्त घाबरत आहात? लोकांच्या विचारांना की पैशांच्या नुकसानीला? तो चिडला आणि म्हणाला, ठीक आहे आई, मग आम्हालाही आमचा मार्ग पाहावा लागेल. आम्ही दूर जाऊ. त्याच्या आवाजात जुनी धमकी होती, पण यावेळी ती प्रभावी वाटली नाही. मी शांतपणे म्हणाले, तू आधीच दूर गेला आहेस राजीव. फक्त फरक इतकाच आहे की आता दूर असूनही माझ्या पैशांवर तुमचं नाव राहणार नाही. मीरा उभी राहत म्हणाली, हे लीगल मॅटर आहे आई, आम्ही आमच्या वकिलांशी बोलू. मी खांदे उडवत म्हणाले, नक्की बोला, पण त्याआधी एकदा आपल्या अंतकरणाशी बोला. कदाचित तेही काही सांगेल. ते दोघे मिळून गेले आणि दार यावेळी हलकं बंद झालं, कारण त्यांना कळालं होतं की आता दार आपटून काहीच बदलणार नाही. 2-3 दिवसांनी वर्माजींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आज तुमच्या मुलांनी ऑफिसमध्ये खूप गोंधळ घातला, धमक्या दिल्या. पण मी त्यांना कायदेशीर भाषेत सांगितलं की आता काही बदल होणार नाही. मी विचारलं, कबीर कसा होता? आणि वर्माजी म्हणाले, तो शांत उभा होता. जेव्हा नवीन वसईत वाचली, ज्यात शेवटी लिहिलं होतं की सगळी संपत्ती कबीरच्या ट्रस्टमध्ये जाईल, तेव्हा त्याने फक्त माझ्याकडे पाहून डोळे पुसले आणि राजीव आणि नेहा ओरडू लागले. त्यांनी मॅन्युप्युलेटचा आरोप केला. पण वर्माजी म्हणाले, तुम्ही केस करू शकता,
पण जिंकू शकणार नाही. आणि मग त्यांना बाहेर जावं लागलं. जाताना त्याने कबीरवर एवढा राग काढला, पण तो फक्त एवढं म्हणाला की मी आजीकडून कधीही काही मागितलं नाही. हा सगळा त्यांचा निर्णय आहे. फोन ठेवताना वर्माजी म्हणाले, तुमची ताकद त्या कागदात आहे ज्यावर तुम्ही सही केली आहे. मी ओमच्या फोटोसमोर दिवा नीट केला आणि मनात म्हटलं, पाहिलं ना, आज त्यांनी भाषा मोठी केली होती पण हात रिकामे होते. माझे हात थरथरत होते पण कागद मजबूत आहे. काही आठवडे गेले, थंडी वाढली. कबीर येत राहिला. कधी रेलिंग दुरुस्त करत, कधी नळ, कधी फक्त माझ्याबरोबर चहा पीत बसून. एक दिवस तो ट्रस्टचे कागद घेऊन आला आणि म्हणाला, आजी, हे सगळे पेपर्स आहे, तू स्वतः तपासून घे आणि प्रत्येक निर्णयात तुझं मत असू दे. मी म्हणाले, हे आता तुझं आहे. पण तो म्हणाला, हे आपलं आहे. कागदावर माझं नाव असलं तरी कहाणी तुझंच नाव घर राहील. त्याच्या या शब्दांनी माझं मन भरून आलं. आम्ही कागद पाहिले आणि मला दिसलं तो पैशांकडे जबाबदारीने पाहतोय. त्याने सांगितलं, मला घराची जास्त काळजी आहे. ते घर शांत नावाने ओळखलं जावं आणि जिथे वयस्कर लोकांसाठी जागा असावी, असं त्याचं स्वप्न आहे. मी हसून म्हणाले, म्हणजे ओल्ड एज क्लब? आणि तो म्हणाला, नाव काही असो, काम तेच. हे घर तुझ्याच नावाने ओळखलं जावं. मी फक्त धन्यवाद म्हटलं. त्याने माझा निर्णय योग्य ठरवला. त्या संध्याकाळी मी रेडिओ लावून चहा केला आणि माझ्या खुर्चीत बसले. आज पहिल्यांदा मला कळालं की ही खुर्ची माझी आहे. रात्री मी वही काढून मनाचा हिशोब लिहिला की ज्यांनी गरजेच्या वेळी मला एकटं सोडलं त्यांना मी सोडलं आणि ज्याने माझी निस्वार्थ आठवण काढली त्याला मी सगळं दिलं. हा सूट नाही तर तराजू सगळं सरळ करत होता आणि मी शांत आहे. झोपताना वाटलं, आज मरण आलं तरी भीती कमी आहे, कारण शेवटचा निर्णय मी स्वतःच्या सत्यावर घेतला आहे. आणि तुम्ही ही कथा ऐकली असेल तर लक्षात ठेवा, तुमच्याही होकाराची आणि नकारांची दोन्हीही किंमत असेल. वारसा म्हणजे फक्त पैसा नाही तर इज्जतही असते आणि ती जिथे खरं प्रेम मिळतं तिथे लिहिली पाहिजे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.